हा व्हिडिओ या देशातल्या या राज्यातल्या प्रत्येक नागरिकासाठी आहे, ज्याच्या घरात कोणी ना कोणी किंवा तो स्वतः तरी मधुमेहानं ग्रासलेला असतो आणि या मधुमेहानं ग्रासलेल्या लोकांसाठीच आता एक खुशखबर आली आहे. 2 तासांचं ऑपरेशन आणि तुमचा मधुमेह कायमचा संपलेला असेल. हो, हे स्वप्नवत नाहीये, हे साध्य झालेलं आहे आणि हे ऑपरेशन ज्यांनी केलं त्याच्यामध्ये एक आपल्या देशाचे खासदार महोदय सुद्धा आहेत. 35 लोकांवर जी आहे ही शस्त्रक्रिया झाली आणि त्या 35 लोकांचा मधुमेह कायमचा बरा झालाय. आणि हा दावा कोणी केलाय तर दिल्ली एम्स, अर्थातच एम्स दिल्लीचं जे मोठं रुग्णालय आहे शासकीय, या एम्सच्या डॉक्टरांनी केलाय. पूर्ण व्हिडिओत पाहणार आहोत की कोणाला शस्त्रक्रिया करता येणार आहे, कोणाला नाही करता येणार आहे, किती वेळेच्या नंतर ऍडमिट राहावं लागतं आणि याचे फायदे तोटे काय या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि मधुमेह स्पेशल या व्हिडिओत तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मधुमेहाच्या बाबतीत भारत हा जगात चीन नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. जवळपास 6.5 कोटी लोक जे आहेत ते भारतातले, त्यांना मधुमेह आहे 2017च्या आकडेवारीनुसार. पण हा जो आकडा आहे हा 2017चा आहे. खरा आकडा जर 2025 पर्यंतचा पाहिला तर भारतातल्या किमान 20 ते 30% लोकांना आज मधुमेह आहे अशी शक्यता वर्तवली जाऊ शकते. त्याचबरोबर याचं कारण काय तर अनुवांशिकता असते किंवा आपली जीवनशैली आहे, खानपान आहे, या सर्व गोष्टी आहेत. आता भारतात तर 6.5 कोटी पाहिल्या, पण 2017च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 2017ला 60 लाख लोक जे होते ते मधुमेहग्रस्त होते, डायबिटीसग्रस्त होते. आता 2025 पर्यंत 60 लाखाचे किमान 2 कोटी लोक तरी, 1.5 कोटी लोक तरी ते आकडा तो झाला असेल. आता टाईप 2 पर्यंत जो मधुमेह आहे तो आता तुमचा एका शस्त्रक्रियेनं जो आहे तो कायमचा दूर जाणार आहे. शस्त्रक्रिया किती वेळाची आहे तर शस्त्रक्रिया फक्त 2 तासांची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दवाखान्यात ऍडमिट किती राहावं लागेल तर फक्त आणि फक्त 24 तास. शस्त्रक्रिया झाली, 24 तास तुम्ही अंडर ऑब्झर्वेशन आणि 24 तासानंतर तुमचा डिस्चार्ज, तुम्ही घरी जाऊ शकता. एवढी साधी सोपी ही शस्त्रक्रिया असणार आहे. आता नेमकं हे कुठं झालं, कोणी सांगितलं हे मी तुम्हाला सांगतो की डॉक्टर मंजुनाथ आहेत, जे दिल्ली एम्सचे एक वैज्ञानिक आहेत, डॉक्टर आहेत. त्यांनी एका वर्षात 35 रुग्णांवर ही शस्त्रक्रिया केली आणि ते सगळे रुग्ण जे आहेत ते सगळेच बरे पण झाले. यांच्यात एक खासदार महोदय आहे, मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं. आता 2 तासांची शस्त्रक्रिया, तुम्हाला 24 तासात डिस्चार्ज. आता ही शस्त्रक्रिया कोणाला करता येणार आहे ते पाहूया. की ज्यांचं HbA1c म्हणजे हिमोग्लोबिन हे लगातार 7.5 पेक्षा जास्त असतं आणि ज्यांच्यावर 3 औषधांच्या डोसांनंतरही साखर ज्यांची कंट्रोलमध्ये येत नाही, या लोकांना ही शस्त्रक्रिया करता येणं शक्य आहे. मात्र 15 वर्षांपासून लगातार ज्यांना हा मधुमेह आहे किंवा 100 युनिट पर्यंत ज्यांना इन्सुलिन घ्यावंच लागतं साखर कंट्रोल करण्यासाठी, त्यांना मात्र सध्या तरी ही शस्त्रक्रिया करता येणार नाहीये. बरेचदा ही शस्त्रक्रिया काम कसं करते किंवा नेमकं या शस्त्रक्रिया म्हणजे नेमकं याच्यात काय असतं ते बघा. ही शस्त्रक्रिया पॅनक्रियाजवर होत नाही. ही शस्त्रक्रिया जी आहे ती तुमचं पोट आणि छोटे आतडे यांच्यावर होते. ही शस्त्रक्रिया नेमकी कशी केली जाते, यात नेमकं काय केलं जातं ते थोडक्यात समजून घेऊया. या शस्त्रक्रियेमध्ये ही शस्त्रक्रिया पॅनक्रियाजवर केल्या जात नाही, ही पोट आणि छोटे आतडे यांच्यावर केली जाते. त्याचबरोबर याच्यात काय केलं जातं तर पोटाचा जो आकार आहे तो एका ट्यूब सारखा निमुळता केला जातो. पोट त्याचा आकार बदलला जातो. त्यानं काय होतं की शरीरात जे इतर हार्मोन्स तयार होतात त्यांना पोटात जाण्यापासून डायरेक्ट रोखल्या जातं. तिसरी स्टेप काय की छोट्या आतड्यांना जे बदललेलं पोट आहे ते छोट्या आतड्यांशी जोडलं जातं, कनेक्ट केलं जातं, ज्यामुळे खाल्लेलं अन्न पोटात गेल्यानंतर ते डुओडेनम अर्थातच छोट्या आतड्यांच्या सुरुवातीचा आणि सर्वात छोटा भाग जो आहे त्याला पार करून सरळ आतड्यांमध्ये जाते. म्हणजेच काय की जे तुमचे हार्मोन्स असतात, जे घटक असतात, जे तुमच्या डायबिटीजला चालना देतात, त्याला वाढवतात, त्यांना वगळून तुमचं अन्न थेट डुओडेनम मधून तुमच्या छोट्या आतड्यांमध्ये आणि तिथून ते प्रोसेस होऊन मग तुमच्या शरीरात त्याच्या रक्तात वगैरे रक्ताभिसरण वगैरे प्रक्रिया पार पडली जाते. तर अशा पद्धतीनं आता ज्यांना हे डायबिटीज आहे त्या लोकांना 2 तासांच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांचा डायबिटीज जो आहे तो कायमचा दूर घालवता येणार आहे. डायबिटीजच्या समस्येपासून त्यांची कायमची मुक्ती मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा लेट्स अप मराठी.